झाला काय पापाचा पैसा मोजून? अरे पैसेच कसला आले पाप आणि पुण्य, याच्यावर काही छापलंय का? हा पापाचा पैसा आणि हा पुण्याचा पैसा. भाऊ तरी मी तुम्हाला सांगाल तू एक वेळ घरात फ्री बसा, खरं ते रेफरी होऊ नका. रागराग करू नये, चिडचिड चिडचिड करू नये, शांत राहावं जरा. शांतच बसतो. तुमच्या ते VAR मुळे आमचे कितीतरी आवडीचे प्लेयर JHAR ला म्हणजे घरला गेलेत. अहो तुमची परिस्थिती जरा अवघडलेली आहे जरा. नाहीतर काय, तुमच्या एकतर्फीपणामुळे फिफाच्या रँकिंग मध्ये ज्या टॉपच्या 4 टीम आहेत की नाही त्याच सेमीफायनलला गेलेत. ना कुठला चमत्कार ना कुठला अपसेट, सगळे तुमच्याच खानदानातली. अरे आमच्या घराण्याविषयी सगळ्या गावाला तेवढा अभिमान आहे. हो ते बघ, आता एका बुक्कीमध्ये कांदा फोडाव ना तसा यांनी वाघ मारला. का हे फार शूर माणूस, यांची तुलना फक्त बाजीरावांशीच होऊ शकते, दुसरा नव्हे. पहिल्या आणि हे अतिशय विद्वान गृहस्थ, पण एकच मुरमुऱ्यासारखे सुपारी खायचे. सगळी हयात इंग्रजांशी लढण्यात घालवली. आमचे पितामह अतिशय त्यागी माणूस. आज सगळी जमीन त्यांनी देशाला अर्पण करून टाकली. नाही तसे हे पण प्लेयर चांगलेच आहेत. काय म्हणतो, तुला कळते का? हे करते नसते कळतंय कळतंय पण वळत नाही. पण मी काय म्हणतोय भाऊ, जरा फायनल आणि सेमीफायनलला फसवणूक कमी झाली तर बरं होईल. तुला काय वाटतं आम्ही जगाला फसवतो? नाही असं मी नाही, ते हरलेल्या टीमचे प्लेयर म्हणतात. मला काय, तुमच्या घरी पैसा आला म्हणजे माझ्या घरी पैसा आला. अरे आम्ही म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये लागलेला जॅकपॉट आहे, जॅकपॉट. आता सांच्याला घरी या, मस्त जेवण करतो. रस्ता VAR पाहिला या. याच्या संध्याकाळचं जेवण पक्क झालं. आता हे